उमेश नॉन स्ट्राईकला अमीर ही जोडी आपण पाहतोय ती मात्र कामाक्षी शिरोडा क्रिकेट संघ टॉस विन आणि क्षेत्ररक्षण प्रतिस्पर्धी संघाला दिलंय फलंदाजी स्वीकारली आहे. स्वयंला विनंती आहे झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच घ्यायचा आहे. आमचे पंच मेंबर सन्माननीय मादरेम चॅम्पियन ट्रॉफीचे सर्व सर आमचे जवळचे मित्र सर महेश कोणाळकर यांच्या शुभ हस्ते स्वयंला सन्मानित करतायत. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय सोमेशला महेश बाईडकर वर आक्रमण पहिल्या चेंडूवर 4 तर बनले आहेत. शिरोडा क्रिकेट संघ भरपूर दूरवरून इथपर्यंत पोहोचलाय. जवळचा क्रिकेट संघ कोरगाव क्रिकेट संघ कोणता दुसरा संघ आम्हाला मिळतोय सेमीफायनल साठी. खोलवर टप्प्यावर चेंडू पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर पद्धतीने सोमेशनं जमिनीलगतचा फटका क्षेत्ररक्षक वेगाला आलाय. परतीची फेक ही नितेश कांबळीची आपल्याला बघायला मिळत. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावर कोरगाव शेट्टी ग्रुप कोरगाव क्रिकेट संघ नाणेफेक क्षेत्ररक्षण करतोय. प्रतिस्पर्धी संघाने जिंकलेला टॉस घेतलेला निर्णय. झेलची संधी अनुष्केरकर स्क्रीनवर आला आहे. आमिर माघारी परतलाय. नवीन फलंदाज चला, नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये चला. पहिला सुरुवात केली आहे महेश बाईडकरनं. सुरुवातीला सोमेशचा मोठा फटका ते 4 धावा बघायला द्या. 5 धावा तिसऱ्या चेंडूवर अमीर 0 धावसंख्येवर माघारी परतला. जेलबादचे काय सेल टिपला मैदानावर शॉट मिटॉपला आपल्याला बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक अनुष केरकर बघायला मिळाला होता. अनुष केरकर पहिल्या मॅचचा हिरो आहे. तो मॅन ऑफ द मॅचचा किताब हल्लीच्या मोसमात भरपूर अनुष फॉर्म मध्ये आहेत. लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेट सुंदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय. स्वयं गेलाय मगाशा मॅचचा हिरो. स्वयं वर्सेस महेश पेडकर हे युद्ध आपल्याला बघायला मिळेल. बॅटला लागलेला चेंडू आवाज तर फुटापर्यंत आलाय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 6 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 बाद 6 ज्या सोमेशनं सुरुवातच घणाघाती केली आहे. हे 2 घणाघाती फलंदाज आहेत, आक्रमक फलंदाज आहेत मैदानामध्ये. मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. महेश बाईडकर वर आक्रमण लॉंग ऑफ रिझनला चेंडू गेलाय. 1 बाउन्स षटकारासाठी सीमारेषेबाहेर बघायला मिळालाय. माफ करा, चेंडू डायरेक्ट सीमारेषेबाहेर बघायला मिळालाय. षटकारानं आगाज केलाय. सोमेश ऑन फायर. महेश बाईडकरचा इरादा होता व्हाईट यॉर्कर करण्याचा, पण प्रतिस्पर्धी संघाचा उंच खुरा ताकदीनं भरभक्कम असलेला सोमेशनं ते हेरलं गेलं आणि त्या वेगावर स्वार होऊन करणाऱ्या महेश बाईडकरला फक्त टायमिंगचा एक नेत्रदीप फटका डोळ्यांचं पाळणं फेडणारा बघायला मिळालाय. हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला सन्मान दिलाय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. एक महागडा षटकाची सांगत आहोत. 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय.
नितेश कांबळी. हो बरं तसेच तर आहे. सुंदर फटका आपण पाहतोय. रिचार्जला क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. चेंडून क्षेत्ररक्षकाला चकवलंय दिग्गजला. चेंडू गेलाय. आज कामाक्षी शिरोडा क्रिकेट संघ हा लक फॅक्टर आहे या मैदानावर. ज्या धावा पाहिजेत त्या धावा त्यांना मिळायला सुरुवात झाली आहे. 4 या धावसंख्येनं 17 तर बनल्या आहेत. दिग्गजची चूक आपल्याला बघायला मिळेल. टप्पा पडला तर बाहेर गेला चेंडू. नितेश सज्ज आलाय. खोलवर टप्प्यात चेंडू. आतमधील चेंडू होता हलक्या हाताने केलाय. महेश बाईटकर वेगाने बघायला मिळतोय. स्क्रीनवर आलाय. प्रतीची पेक एकेरी धावसंख्येनं 18 बनल्या. स्वयं आहे. हा दे दनादन फटक्याबाजी करणारा खेळाडू आहे स्वयं. ज्यावेळी मैदानामध्ये जातो त्याची आक्रमक शैली असते आणि तो आक्रमक फटकेबाजी करतो. खोलवर टप्प्याचा चेंडू. महेश बाईडकर स्क्रीन समोर आलाय. फटका फसला स्वयंचा आणि झेलबाद. नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये चला. समीर आलाय. नितेश कांबळीने एक महत्वाची सफलता मिळवून दिली आपल्या क्रिकेट संघासाठी. शेटे ग्रुप कोरगाव क्रिकेट संघ. चला सुरुवात करा मॅचला, कारण यानंतर कोरगाव क्रिकेट संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे, लक्षात ठेवा. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. नितेश कांबळीचं स्वागत डाव्या हाताच्या समीरनं केलंय. कामाक्षी शिरोडा क्रिकेट संघाचा जयेश प्रत्येक खेळाडूला 6चा आणि 4चा पाडा शिकवलाय. षटकार आणि चौकारात टोलवायचं आहे आम्हाला, बाकी काय करायचं नाही. 50वी कशीही गाठायची आहे हे चित्र आपल्याला बघायला मिळतं. शिरोडा क्रिकेट संघ अमीरनं सांगितलंय चांगला चेंडू निर्धाव गेला तरी चालेल, पण खराब चेंडू सीमा रेषे बाहेरच पाठवायचा आहे. त्यासाठी सोमेश समीर स्वयं अमीर 0 धावसंख्येवर माघारी परतलाय आणि समीर सेट होऊन आलाय. पण नितेशचा खराब चेंडू वगैरे अशा वेळी असा खराब चेंडू टाकणं थोडंसं अवघड होईल कोरगाव क्रिकेट संघाला. मिस टायमिंगचा फटका. क्षेत्ररक्षक एटकारी सरम भंडारकर आपल्याला बघायला मिळतोय. नो मॅच लाईन चेंडू बिसवला. एक धाव तर मिळेल. एक न बनल्यात त्या मात्र 25. 25 धाव पलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. खराब चेंडूवर आक्रमण केलं नितेश कांबळीच्या. आपल्याला बघायला सोमेशची फटकेबाजी सुरुवातीपासून त्याला साथ ती मात्र आल्या आल्या समीरची एका षटकाराची. हलक्या हाताने सुंदर चेंडू. कमबॅक करणारे गोलंदाजी आपल्याला नितेश कांबळीची. एक मात्र खराब चेंडू, त्यावर तो नाराज आहे. 2 षटक खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंचा 12ला मात्र सुंदर फटकेबाजी करत प्रति षटकामध्ये 12.50 सरासरी 25 तर आपल्याला बघायला मिळत आहेत. हॅलो.
अनुष केरकर सज्ज आलाय रोड एंड कडनं मगाशच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 2 धावा 2 गडी बाद. क्लीन बोल्ड. ज्या अनुष केरकरचं कौतुक केलं त्या कौतुकास्पद कामगिरी आपल्याला बघायला मिळेल. नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये चला. डाव्या हाताचा समीर बागारी परतलाय. अनुष केरकर ज्या कामासाठी आणलं होतं स्लॉक ओव्हर स्पेशल हा खेळाडू आहे आणि त्यानं काम केलंय. ज्याला षटकार ठरवता समीर तो माघारी परतलाय. निखिल जातोय मैदानामध्ये. फलंदाज धावत चला. खोलवर टप्प्याचा चेंडू वाईट यॉर्कर काढण्याचा प्रयत्न होता अनुष केरकरला. या ठिकाणी मात्र टोलवलेला फटका. हा फटका निघालाय. पंचांचा इशारा 4 या धावसंख्येचा आलाय. 4 सांघिक धावफलकावर 29 धावफलकावर अनुष केरकरवर पण हल्ला बोल. मी प्रथमतः म्हटलं कामाक्षी रोड क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंना 6चा आणि 4चाच पाडा शिकवलाय आणि त्यांनी ते सुरुवात केली मैदानावर. षटकार चौकार ही आतषबाजी. लोपुल टॉस पद्धतीचा चेंडू जमिनीला गरंगत चदरात जमिनी लगतचा फटका. क्षेत्ररक्षक देखील स्क्रीनवर पोहोचलाय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय 30 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 30 धावा धावफलकावर. आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू गती परिवर्तन केलं. मागे ठेवलं चेंडू असून दूर ठेवलं चेंडूला. सोमेश आक्रमक खेळाडू आहे. सुरुवातच त्यानं फटकेबाजी धीरधन केली. त्याला साथ दिली स्वयंनं साथ दिली मैदानावर समीरनं. आता मात्र निखिलनं त्याला साथ दिली आहे 4 या धावसंख्येसाठी. मोठा फटका जरूर आलाय. फटका फसलाय की काय शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलंय आणि जो सुरुवातीला आल्याच आगाज जर मोठे फटकेबाजींची केली होती तो मात्र माघारी परतलाय. फलंदाज चला धावत लवकर. फलंदाज अमीर गडेकर विनंती आहे फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचा आहे. 30 धावफलकावर फलंदाज बॅटर फास्ट अभि गेलाय मैदानावर. आल्याच मोठा फटका वाढायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन सुंदर गोलंदाजी. 3 गडी बाद केले अनुष केरकरनं या षटकात. चला आरबी कोरगाव क्षेत्ररक्षण सजवान लगेच फलंदाज. आता वाट बघायची रे. आता धावायचं आहे मैदानामध्ये कारण बॅड लाईटचा अपील नाही. पुढील आपला संघ हा मात्र त्यानंतर फलंदाजी करताना बघायला मिळेल. आणि गोलंदाजीसाठी कोणाला आणलंय निखिलला. प्रतीक गेलाय. एका ओव्हरचा खेळ अजून बाकी आहे. निखिल सज्ज आलाय गोलंदाजीला. निखिल प्रोसेस निखिल. मोठा फटका निखिलवर. आक्रमणाचा एक तगडा फटका मान्यवर कक्षामध्ये. 36 धावा धावफलकावर. प्रत्येका नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळालाय.
36 धावा धाव फलकावर निखिलचं स्वागत निखिलचं षटकारानं केलंय. धावा बनल्या जातात मी म्हणेन 4 षटकात पाठलाग करत असताना अवघड होईल. डायरेक्ट हिट फलंदाज बाद निखिल. फलंदाज लवकर चला, फलंदाज चला लवकर, बॅटर लवकर मैदानामध्ये चला. निखिल माघारी परतलाय. शुभम गेला मैदानामध्ये. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. उर्वरित अजूनही 4 चेंडू आहेत. आडव्या पेटणं पटका बघायला मिळतोय. वरतीची फेक आपल्याला बघायला मिळाली निखिलची या ठिकाणी मात्र. हॅलो, थोडीशी खराब आणि त्यावर 2 धावा मिळाल्यात. अडतीस धावा धाव फलकावर. सुंदर चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. कमबॅक करणारी गोलंदाजी. यानंतर तयारीत राहा कामाक्षी शिरोडा क्रिकेट संघ, तयारीतच राहा आपण क्षेत्ररक्षणासाठी. यानंतर काही चेंडूंचा फक्त खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 39 धावा धावफलकावर. बघूया या चेंडूवर जर मोठा फटका आला, हा चेंडू निर्धाव गेला, पुन्हा एकदाचे चित्र असेल ते 40 धावा काढाव्या लागतील. या चेंडूवर फटका आला तर धावा जास्त काढाव्या लागतील. शेटी ग्रुप कोरगाव क्रिकेट संघाला संध्याकाळचं सत्र आहे. मोठे फटके येणं भरपूर कठीण असेल. मोठा फटका आलाय. ज्या मोठ्या फटक्याची चर्चा झाली होती त्या निखिलवर आक्रमण. ह्या जे 6 धावा कामी येतील मी म्हणेन कामाक्षी शिरोडा क्रिकेट संघासाठी. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय तो तब्बल 45-46 चा पाठलाग करायचा आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि बघूया शेट्टी ग्रुप कोरगाव क्रिकेट संघाची खासियत आहे, ज्या ज्यावेळी मोठी आव्हानं असतात त्या त्यावेळीच तो मोठे फटके टोळवतोय. फलंदाज पाठवा मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं असेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये या मॅच मध्ये आपण ऐकूया शेवटच्या सामन्यासाठी जयेश प्रभावन 4 षटकांसाठी. आणि बघूया आता मात्र ट्विस्ट आहे. आयुष केरकरची फलंदाजी, सनम बंधारकरचे मोठे फटके, दिग्गज गावडेची फटकेबाजी, त्यानंतर महेश बाईडकरचे चौफेर फटकेबाजी की नितेश कांबळेची मॅच फिनिशिंग केली. हे चित्र तर प्रतिस्पर्धी संघाकडे एक ट्रम्प कार्ड आहे जयेश, तो म्हणजे अमीर गडेकर. गोवा राज्यातील तगडा गोलंदाज म्हणून त्याची कित्येक वेळा ख्याती कीर्ती. दर्शन बांदेकर सारख्या गोलंदाजानं पीपीएल ला सर्कलच्या उरला सगळं सर्व काही डटेड सर्कलच्या आतमध्ये असताना 5 बॉल त्यानं निर्धाव टाकले होते. हे चित्र होतं. सी धावांचा करायचा आहे पाठलाग. हॅलो 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 चेक. हॅलो, 46 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि 46 धावांचा पाठलाग करण्याच्या दृष्टिकोनातून सलामीची जोडी आहे मैदानामध्ये. धन्यवाद योगेश. जाऊया मालवणी समोलचन केंद्रावर संध्याकाळच्या सत्रातील सामनो बघू मिळता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आमिर,
षटकातील पहिलो चेंडू, पहिल्या चेंडूवर मात्र हलक्यात स्टीअर करण्याचा झालेलो प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र निश्चितपणाने पहिला लागलेला कलाम, पहिल्या चेंडूवर फुटलेलो कुस्को नारळ, पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाज अनुषा नावाचा लागलेला कलाम, हलक्यात चेंडू स्टीअर करण्याच्या प्रयत्नात फलंदाज अनुष मैदानाच्या बाहेर डकआउटच्या दिशेने. नवीन फलंदाज ताबडतोब मैदानामध्ये चला. न्यू बॅटर मैदानामध्ये नितेश गडेकर, नितेश कांबळे. स्ट्रायकिंग एंडला नितेश, गोलंदाजी मार्कर गोलंदाज आमिर. आमिरचं कौतुक करूचा लागतला. पहिल्या चेंडूवर लावलेला कलाम, दुसऱ्या चेंडूवर दुसरा कलाम लागता की काय, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी सुटलेलो झेल देव देता आणि देवचार पाठ घेता. साधो सोपो झेल होतो आणि ह्यो झेल मात्र मैदानामध्ये कॅरी करूची गरज होती, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी ह्यो सुटलेलो झेल येणाऱ्या कालखंडात कितपत महागात पडा शकता. कारण नितेश होतो स्ट्रायकिंग एंडला आणि नितेशला दिलेला जीवनदान. एक अशी धावसंख्या श्री गणेशा झालो. 2 चेंडूचा खेळ झालो समाप्त. पंचांका विनंती, सामना मात्र ताबडतोब सुरुवात करून घ्या. संध्याकाळचं सत्र सूर्याची किरण येणं बंद झालेला असा. षटकातील तिसरो चेंडू, हलक्यात चेंडू स्टीअर करण्यासाठी झालेलो प्रयत्न, बॅटची कडा घेता चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये जाऊन विसावता. अजून एक लागलेला कलाम, दुसरा कलाम लागला. दुसरो खेळाडू फलंदाज दिग्गज मैदानाच्या बाहेर डकआउटच्या दिशेने. सांघिक धावसंख्या 2-1. न्यू बॅटर मैदानामध्ये महेश भाईडकर. स्ट्रायकिंग एंडला मॅडी, मॅडीच्या बॅट मधनं मात्र यावेळी मोठो फटको, डीप स्क्वेअर लेगच्या कपड्यावरसून चेंडू गेलो आकांड्या पार, गडग्या पार, डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. पहिल्या चेंडूवर मात्र मॅडी स्वतःचा अकाउंट ओपन करतात 6 धावेन. षटके पुढचा चेंडू, हलक्यात चेंडू स्टीअर करण्यासाठी झालेला प्रयत्न, पंचांकडे अपील केला गेला, मात्र आत्मविश्वास थोडस कमी असलेला आहे अपील पंचाने फेटाळून लावला. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा 7 धाव फलकार. 5 चेंडूचा खेळ झाला असा समाप्त. षटकाची सांगता करणारो अंतरिम चेंडूचा खेळ असतो बाकी. भैरवी घालणारो चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कर गोलंदाज आमिर असतो सज्ज. स्टेप आउट होऊन खेळण्याचं झालेलो मानस आणि या मानस मध्ये मात्र फलंदाज मॅडी झालो बीट. निर्धाव चेंडूची झाली असं सांगता. एका षटकाचा खेळ झाला समाप्त. सांघिक धाव संख्या 7 धाव फलकार. 2 गड्यांच्या मोबदल्यात करूचो असा 46 धावांचा पाठलाग. गोलंदाजी मार्क गोलंदाज प्रतीक. दुसरा षटका होतो प्रारंभ. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. 7 अशी धावसंख्या असा धाव फलकार. आणि दुसऱ्या बाजून मात्र एका षटकारात नटलेली खेळी करणार फलंदाज मॅडी. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नितेश. नितेशकडे क्षमता, नितेशकडे ताकद. आज या ताकदीचा वापर मैदानामध्ये करूच लागतलो. पंचांका विनंती, सामना मात्र त्वरित चालू करून घ्या. षटके पहिलो चेंडू आणि पहिल्या चेंडूवर स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटको. एकेरी धावतो पूर्ण. जोपर्यंत क्षेत्ररक्षक घेता चेंडू गॅदर करता, चेंडूची फेकी करता, तोपर्यंत मात्र एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली असा 8 धाव फलकार.
46 धावांचो करायचो हा पाठलाग आणि 46 धावांचो पाठलाग करताना आतापर्यंत मात्र षटकार पुढचा चेंडू स्टेप आउट ऑन पुढे आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज मॅडी झालो बीट तटक्या पेचून गेलेलो चेंडू खटक्यार बॉट जाग्यार पलटी अजून एक लागलेला कलाम मॅडी मैदानाच्या बाहेर तंबूच्या दिशेत नवीन फलंदाज चला मैदानात दोन चेंडूचा खेळ झालो समाप्त सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा 8 धाव फलकार न्यू बॅटर मैदानामध्ये पावलं टाकता स्ट्रायकिंग एंडला निखिल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक दुसऱ्या चेंडूवर मात्र लागलेला मोठा कलाम मोठे मासो गळाग लागलो मॅडी मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर निखिल नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला इल्याबरोबर आडव्या बॅटने फटको खेळण्यासाठी प्रयत्न तर झालो डीप मिड विकेट कडनं क्षेत्ररक्षक चेंडूवर इलो चेंडू गॅदर केल्यान एक केरी धाव दुसऱ्या धावेची शंका या ठिकाणी मात्र समाप्त झाली एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 9 धावा 3 चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त अजूनही या षटकातील अंतरिम 3 चेंडूचा खेळ असतो बाकी मोठ्या फटक्यासाठी झालो असा प्रयत्न चेंडू असा हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू मोठो फटको खेळण्याच्या नादात फलंदाज नितेश कांबळीच्या नावाचा लागलेला कलाम नितेशची वर्णी लागली डक आउटच्या दिशेने अजून एक लागता कलाम सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा 9 धावा धाव फलकार न्यू बॅटर मैदानामध्ये साहिल षटकार पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा झालेलो मानस आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज साहिल थोडस बीट झालो परिणामी निर्धाव चेंडूची झाली असं सांगता 9 अशी धाव संख्या 5 चेंडूचा खेळ झाला समाप्त षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा खेळ असतो बाकी करूचो असा 46 धावांचा पाठलाग अंतरिम चेंडूवर मोठ्या फटक्यासाठी झालेलो प्रयत्न डीप वाईड डिश लॉंग ऑफ रिझन मध्ये एक नेत्रदीपक झेल आणि अजून एक लागलेला कलाम फलंदाज साहिलला परत लागतला मैदानाच्या बाहेर तंबूच्या दिशेत चला नवीन फलंदाज लवकर चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम न्यू बॅटर मैदानामध्ये सनम हलक्यात चेंडू स्टिअर करण्यासाठी झालेला प्रयत्न फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडूचा प्रवास पोलांड्या चेंडूची झाली असं सांगता शुभम नावाचा गोलंदाजी मार्कवर सज्ज स्ट्रायकिंग एंडला निखिल आडव्या बॅटचा फटको खेळण्यासाठी झालेला प्रयत्न शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण भोग मिळाला रनआउटची संधी मैदानामध्ये निर्माण झाली होती मात्र एकेरी धाव निघता एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली असा दुहेरी अंकात परावर्तित झाली 10 धावा धाव फलकार 2 चेंडूचा खेळ झाला असा समाप्त अजूनही या षटकातील अंतिम 4 चेंडूचा खेळ असतो बाकी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सनमच्या बॅट मधनं शॉर्ट टर्म पुलचा फटको डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये हॅलो एक सुंदर झेल आपण भोग मिळालो सनमच्या नावाचा लागलेला कलामा सांघिक धावसंख्या स्थिरावली असा 10 धावा 3 चेंडूचा खेळ झाला समाप्त नवीन फलंदाज चला मैदानात
नवीन फलंदाज मैदानामध्ये नंदू. षटकारी चौथो चेंडू. पंचांचो इशारा इलो वाईडचो बघता बची मागता वडे अशा पद्धतीचा चेंडू आपण बघ मिळालो. वाईडच्या स्वरूपात एकेरी धाव, एक या धाव संख्या सांघिक धाव संख्या 11 धावा. एकेचो डबल गेम 11. षटके पुढचं चेंडू टप्प पडल्यानंतर थोडंसं खाली राहणार चेंडू. मालवणीचे का सरपटी म्हटलं जाता, इंग्लिश मध्ये का सबमरीन डिलिव्हरी म्हटली जाते. अशा पद्धतीचा चेंडू आपण भोग मिळालो. निर्धाव चेंडूचे झाले असं सांगता 4 चेंडूचा खेळ झाला समाप्त. शुभमच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ असतो बाकी. परत एकदा पंचांचे दोन हात झाले समांतर. चेंडू भोग मिळालो अवांतर आणि या अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावे एका डझनार जाऊन पोहोचलो. धाव फलक 12 धावा. परत एकदा पंचांचो इशारा इलो वाईडचो. मोठ्या फटक्यासाठी झालेलो प्रयत्न, बॅटची कडा घेता चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू अडवलं गेलो आणि जोपर्यंत थ्रो येता तोपर्यंत मात्र दुहेरी धाव झाली पूर्ण. 2 या धाव संख्येत सांघिक धाव संख्या 2 ने वधारली गेली. 15 धावा धाव फलकार. 5 चेंडूचा खेळ झाला असा समाप्त. षटकाची सांगता करणारो अंतरिम चेंडूचा खेळ असतो बाकी. भैरवी घालणाऱ्या चेंडूवर मोठो फटको खेळण्यासाठी झालेलो प्रयत्न. चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. शेवटच्या चेंडूवर लागलेला कलाम. उरल्यास चेंडू 6 आणि 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असलेली 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असा 31 धावांची. कोण 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 न्यू बॅटर मैदानामध्ये हर्ष. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज मोहिल. 6 चेंडू 31 धावांची आवश्यकता. षटकातील पहिलो चेंडू मोठ्या फटक्यासाठी झालेलो प्रयत्न. चेंडू असा हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. अजून एक लागलेला कलाम. उरले असं चेंडू 5. आवश्यकता असा 31 धावांची. बॅट्समन कोण बॅटर कोण रे? बॅटर मैदानामध्ये प्रितेश. काय जाते मध्ये का यावेळी मात्र प्रितेशचा बॅट बंद. सुरेख फटको लॉंग लेग रिजन मध्ये झालेलो चेंडूचा प्रवास चौकारासाठी. शेवटचा फलंदाज मैदानाच्या दिशेनं आगेकूच करताना विवेक. शेवटची जोडी असा मैदानात. 3 चेंडूचा खेळ असतो बाकी. 27 धावांची असा आवश्यकता. विवेक नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने हलक्यात चेंडू स्टिअर केल्यात. 2 चेंडूचा खेळ असतो बाकी आणि 2 चेंडू मध्ये आवश्यकता असा 27 धावांची.
परत एकदा हलक्या एक चेंडू 27 धावांची आवश्यकता. सामना झालो समाप्त आणि या सामन्याचो मॅन ऑफ द मॅच हॅलो या सामन्याचो मॅन ऑफ द मॅच 17 धावांची बहारदार खेळी करणार सोमेश ठरता या सामन्याचो मॅन ऑफ द मॅच. देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन या ठिकाणी झालो समाप्त. समोलोचन कक्षातून मी जयेश परब, साथी समोलोचक योगेश परब